जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आणखी काही बोलणार आहोत. कायम नवऱ्यांच्या आणि बायकांच्या, जास्त करून नवऱ्यांची अशी खूपदा तक्रार असते की बायको कायम न विचारता सल्ले देत असते आणि खूप सारे सल्ले देत राहते. सकाळपासून रात्रीपर्यंत जेव्हा केव्हा नवरा समोर दिसेल लगेच काही ना काही सल्ला ठोकून देते. त्यामुळे तो बिचारा वैतागून जातो, त्याचं डोकं आऊट होतं. कित्येकींना अगदी लहान सहान गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टींपर्यंत सल्ला द्यायची फारच सवय असते. खूप स्त्रियांना अशी सवय असतेच असते आणि असं वाटतं त्यांना की मलाच हे सगळं समजतं आणि माझंच बरोबर, यांना तर काही समजतच नाही, यांना तर काही येत नाही. एक अभिप्राय जो प्रत्येक स्त्रीचा आपल्या पतीविषयी असतोच, तो म्हणजे माझ्या पतीला व्यवहार ज्ञानच माहीत नाही, त्याबाबत समज कमीच आहे आणि माझ्यात जास्त आहे. माझा नवरा तर भोळाच आहे, यांना कोणीही वेडं बनवू शकतं, त्यांना कोणीही उल्लू बनवू शकतं. आणि तुम्हाला तो म्हणेल, नाही मला तर कोणीच उल्लू बनवू शकत नाही, मी तर इतकी पक्की आहे. त्यामुळे कायम तिला असं वाटत राहतं की माझा नवरा चुका करतो, लोक त्याला फसवतात, कायम तो नुकसानच सोसतो, इतरांप्रती त्याचं मन फार उदार आहे असं तिला सतत वाटत राहतं. म्हणजे धंद्यामध्ये, नोकरीच्या ठिकाणी तिची काही गरज नसते, पण ती स्वतःच आपणहून न मागता सल्ला द्यायला जाते. ती बॉसविषयी थोडंसं जरी काही बोलला असतं, माझे बॉसशी मतभेद झाले, ढीगभर सल्ले बॉसच्या बाबतीत देते. बॉसला असं उत्तर द्यायला हवं होतं, त्याच्याशी तसं वागायला हवं होतं, त्याला तसं सुनवायला हवं होतं, असं तसं किती सल्ले देते. इतकंच काय, पण धंद्यातही तुम्हाला तर नीट करताच येत नाही धंदा. असेच तुम्ही लोकांना पैसे उधार देत राहता आणि लोक तुम्हाला ते परत देत नाही, किती नुकसान होतं मग, असं सगळं ऐकवते. तर मग पती म्हणतो आपला धंदा आहे, उधारीवरच चालतो आणि आजकाल रोखीचा धंदा करतात तरी कुठे, उधारी तर प्रत्येक ठिकाणी चालतेच, अशाने तर मी धंदाच नाही करू शकणार. असे फुकटचे सल्ले कायमच पत्नी देते. खास करून ड्रायव्हिंगच्या वेळी सगळ्या नवऱ्यांना याचा अनुभव असेल. पत्नी जर का बाजूला शेजारी बसली असेल तर ड्रायव्हिंग करताना हो नॉन स्टॉप तिचे सल्ले देणं तिचं चालूच असतं सगळ्या रस्ताभर. जसा तो ड्रायव्हिंग स्कूलचा इन्स्ट्रक्टर असतो ना, तशाच प्रकारे ती सल्ला देत राहते. आणि बघा, एक जोडपं येतं आणि नवरा तर खूपच हुशार आहे, शिकला सवरलेला, प्रोफेशनल आहे. पत्नीसुद्धा शिकली सवरलेली आहे, पण इतकी नाही आहे. आता फॉरेनमध्ये तर सगळेच लोक ड्रायव्हिंग करतात, नवराही करतो, बायकाही करतात. पण जेव्हा नवरा ड्रायव्हिंगला बसतो आणि शेजारी जर बायको बसलेली असेल तर ती नॉन स्टॉप त्याला सल्ले देत राहते, असं कर तसं कर, आता इकडे राईट आणि लेफ्ट घ्यायचा आहे, एक्झिट घ्यायची आहे. म्हणजे 5 मैल आधीच बायको बोलत राहते, तुम्ही लेन बदला, लवकर बदला, तुम्ही आता लेन बदला, आता वळायचं आहे, उजवीकडे वळायचं आहे, राईट टर्न घ्या. तर नवरा म्हणतो की अरे अजून खूप वेळ आहे, मला ड्रायव्हिंग करता येतं, जेव्हा मला संधी मिळेल मी ते आरामात करीन, तुला चुकीच्या रस्त्यावरून नेणार नाही, तू काळजी करू नकोस. तरीसुद्धा नाही, तुम्ही असंच करता, तुम्ही पुढेच निघून जाल, मग मागे वळताच येणार नाही, मग खूप प्रॉब्लेम होईल. तर तो नवरा, त्याचं डोकं इतकं आबूट व्हायचं ना की मग पुढे नवऱ्याने सोडूनच दिलं. जेव्हा कधी दोघंही बरोबर ड्राईव्ह करून जायचे ना, तेव्हा तो बायकोला म्हणायचा की तूच ड्राईव्ह कर, मी आरामात बसतो. कारण तू स्वतः ड्राईव्ह करशील तर मग असा सल्ला देणं तरी बंद होईल, कटकट तरी बंद होईल.
मी आपला आरामात झोपा काढीन. तर बघा या दोघांमध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली की जेव्हा कधी दोघं बरोबर बाहेर पडतात, नवरा अजिबात ड्रायव्हिंग करत नाही आणि बायकोला म्हणतो तूच ड्रायव्हिंग कर, मी आरामात टुलकी काढतो जरा. म्हणजे अशी कटकट ऐकत राहण्यापेक्षा झोप काढणं बरं आहे. तर असं खूपच ड्रायव्हिंग विषय, कारण बायका फार इमोशनल असतात, स्त्रिया फारच भावनाप्रधान असतात. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना त्या इतक्या त्यामध्ये गुंतून जातात ना की असं केलं तर ॲक्सिडेंट होईल, तसं चालवलं तर असा ॲक्सिडेंट होईल, मग पोलीस येऊन पकडतील, हे सगळं आधीच तिच्या डोक्यामध्ये चालू होतं. खरं तर तसं काही घडणार नसतं, पण ॲडव्हान्समध्येच तिला त्याची भीती वाटत राहते, स्वतःच तशी भीती निर्माण करते. तो पती बिचारा आरामात सावकाश ड्रायव्हिंग करत असतो तरी ती इमोशनल होऊन ओरडते ती, अहो तुम्ही थांबा, ब्रेक मारा, क्लच दाबा, ॲक्सिलेटर दाबून धरा, ॲक्सिलेटर सोडा. अरे जाऊ दे ना त्यांना. दादा भगवान आम्हाला खूप छान छान सल्ला द्यायचे. मी तर त्यांच्याकडून 68मध्ये ऐकलं होतं. जेव्हापासून ऐकलं मनात माझ्या डोक्यावर मनावर ते ठसलंच अगदी. ते म्हणायचे की जेव्हा कधी तुम्ही ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असाल ना, गाडीत बसले असाल आणि दुसरा ड्रायव्हिंग करत असेल, गाडी चालवत असेल, तर भावनावश होऊन त्याला कधी कुठलाही सल्ला देऊ नका. कारण जो कोणी गाडी चालवतोय ना त्याला आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. त्याला माहीत असतं की गाडीत जेवढे लोक बसले त्या सगळ्यांच्या जीवासाठी मीच जबाबदार आहे. इतकंच नाही तर माझाही जीव मला प्रिय आहे. मग काय बघा त्याच्या या जबाबदारीचं त्याला भान नसतं का? तो बेपर्वाईने गाडी चालवतो का सांगा मला? बेजबाबदार होऊन तो गाडी चालवेल का? नाही, त्याला ते भान असतं. पण शेजारी बसणारे बाजूवाले लोक अधिक इमोशनल होत राहतात. उगाच ओरडतात की ब्रेक मार, टर्न घे. तो तर बिचारा अगदी सहज ड्रायव्हिंग करतोय, अशावेळी त्याला ओरडून सांगतात, त्यामुळे तो बिचारा घाबरून जातो आणि ॲक्सिडेंट न होणारा त्या बिचाऱ्याकडून ॲक्सिडेंट होऊ शकतो. मग ते खूपच वाईट सवय आहे. एक अमेरिकन कपल आहे, त्याची पत्नी खूपच इमोशनल. तिला नेहमी तिच्या नवऱ्याच्या ड्रायव्हिंगचा खूप राग यायचा. खूप चुका करतो, चांगलं ड्रायव्हिंगच करत नाही, जेव्हा बघावं तेव्हा ट्रॅफिकचे नियम तोडत असतोस. आणि कायम ती गाडीत बसली की त्वरित तिचा टेप रेकॉर्डर चालू व्हायचा. तो 2 तास, 4 तास, 10 तास जितका वेळ तो गाडी चालवायचा ना तितका वेळ त्याच्या पत्नीचा टेप रेकॉर्डर चालू. फुकटचा सल्ला दिला जायचा, देतच राहायची. आणि परिणाम असा व्हायचा की त्यांची मुलं कधीच आपल्या आईवडिलांबरोबर कारमधून कुठे जायला तयार नसायची. त्यांना जायचंच नसायचं त्यांच्याबरोबर गाडीमधून. म्हणायचे की तुमच्याबरोबर का यायचं आम्ही? जेव्हा आम्ही गाडीत बसतो त्या क्षणापासून तुमची कटकट सुरू होते आणि त्यामुळे आमचं डोकं आऊट होतं तुमच्या दोघांमुळे. आपण एन्जॉय करायला बाहेर पडतो, त्याऐवजी तुम्हा दोघांची कटकट आणि भांडणं ऐकावी लागतात. तर मुलं जायचीच नाहीत त्यांच्याबरोबर. तर एकदा असं झालं की दोघंही जात होते ते न्यूयॉर्कला, आणि न्यूयॉर्कला खूप ट्रॅफिक असतं. तर ते ट्रॅफिकमधून चालले होते. बायको शेजारी बसली होती, नवरा ड्राईव्ह करत होता. खूप जोरात गाडी चाललेली होती. तेवढ्यात पिवळा दिवा लागला. तिकडच्या सिस्टममध्ये आधी पिवळा दिवा लागतो आणि मग लाल दिवा लागतो. मग दूरवरून ग्रीन दिसत होता, अचानक पिवळा झाला आणि पिवळ्यानंतर लाल झाला. मग आणि तर त्या नवऱ्याला ते कळेपर्यंत म्हणजे त्याला वाटलं पिवळा असतानाच मी जाईन निघून, पण तो निघून नाही जाऊ शकला आणि तो लाल दिवा लागला. तिथला पोलीस आला आणि त्याने लगेच त्याला तिकीट दिलं. $200 दंड केला त्याला. आणि जेव्हा तो पोलीस आला आणि तो त्याच्याशी जरा वाद घालायला लागला की नाही बाबा माझा ब्रेक नाही लागला, पिवळा दिवा लागला होता पण ब्रेक मारण्याआधीच असं घडलं तसं घडलं, आता काय करू, माझी चूक नाही. आता तो पोलिसाशी तिचा नवरा वाद घालत होता
आणि पत्नी बाजूला शेजारी बसली होती. ती म्हणायला लागली की त्या पोलिसाला म्हणाली की अहो हा माझा नवरा कायम अशा चुका करत असतो. तुम्ही नक्की त्याचं बिल फाडा. त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल की असं ड्रायव्हिंग करता कामा नये. तो नवरा आश्चर्यचकित आणि पोलीसही आश्चर्यचकित होऊन बायकोकडे बघायला लागला की ही कशी स्त्री आहे. तिला विचारला कोण आहे तुझा? तर म्हणाली की हा माझा नवराच आहे. अरे नवऱ्याविषयी असं बोलतेस? हो असंच करण्याच्या लायकीचा आहे माझा नवरा. तर तो पोलीस हसायला लागला आणि मोठा दंड त्याने ठोकला आणि निघून गेला. जर याची बायकोच अशी साक्ष देते नवऱ्याच्या विरोधात तर पोलिसाची का हरकत असेल? तर नवरा बायको असे भांडतात आणि मग कुठल्या कुठे जातात. फुकटचे सल्ले नवरेसुद्धा बायकांना खूपदा देत असतात. जेवताना, स्वयंपाकघरात, हे कर, घराच्या सजावटीविषयी कायम पती पत्नीला सल्ला देत राहतो, न मागता सल्ला देतो. स्वयंपाक असा कर, तसा कर, याला फोडणीच अशी दे, फोडणी तशी कर, असे सल्ले देतच राहतात. इतकंच काय, पण जर बायको ड्रायव्हिंग करत असेल तर नवरा इतका असा इमोशनल होऊन पत्नीला सल्ला देतो. पती जरा कमी सल्ले देतात, बायका जास्त देतात, पण स्त्रिया नेहमी जास्त इमोशनल असतात. आमच्याकडे एक जोडपं येतं, त्यातली बायको ती नेहमीच ड्रायव्हिंग करते. पतीला जरा शारीरिक त्रास आहे आणि तब्येताची जरा अशक्त आहे, त्यामुळे तो कमी करतो. तर पत्नी नेहमीच ड्रायव्हिंग करते. तर एकदा तिने नवीन गाडी घेतली आणि ती ताई मला म्हणायला लागली की मला तुम्हाला माझ्या गाडीत बसवायचं आहे. तर ती स्वतः ड्राईव्ह करत होती. शेजारी आम्ही बसलो होतो आणि मागे तिचा नवरा बसला होता आणि ती नव्यानेच ड्रायव्हिंग करायला शिकली होती. तर आम्ही म्हटलं की छान करताय. आम्ही म्हटलं की हो तुम्ही तर खूप लवकर ड्रायव्हिंग शिकलात हो, तुम्ही तर खूप छान ड्रायव्हिंग करताय. माझ्या तोंडून तर नकळत निघून गेलं. लगेचच ती आपल्या नवऱ्याला, मागे बसलेल्या नवऱ्याला म्हणाली, बघितलं निरुमा तर माझ्या ड्रायव्हिंगला किती अप्रिशिएट करतायत आणि तुम्ही बघा, जेव्हा बघावं तेव्हा मला कायम रागवत असता की तुला ड्रायव्हिंगच येत नाही, तू ठोकशील कुठेतरी, तुला दंडच करायला हवा, असं काहीतरी म्हणत राहता आणि माझं डोकं खात असतं. त्यामुळे मी नीट शांतपणे ड्राईव्ह नाही करू शकत. तुमचे सगळे सल्ले असे नॉनस्टॉप चालू असतात. थोडं जर माझं तुम्ही कौतुकही केलं ना तर मला चालवणाऱ्याला प्रेरणा मिळेल, जरा हिंमत वाढेल. तर अशा प्रकारे पती पत्नीनं ड्रायव्हिंगच्या बाबतीत जरा शांतपणे धीराने काम घ्यायला हवं. एक जोडपं आहे, त्या दोघा नवरा बायकोमध्ये इतकी भांडण तंटे, प्रत्येक बाबतीत मतभेद होतात. अगदी पेट्रोल कुठे भरायचं त्यावरूनही दोघांच्या मध्ये वाद होतात. बायको म्हणते की थोडंसं दूर, आपण इथे भारतात तर कमी आहे पण परदेशात अगदी गल्ली पेट्रोल पंप असतात आणि प्रत्येक गल्लीतल्या पेट्रोल पंपावर भाव वेगळे असतात. इथे तर हायवे आणि सिटीमध्ये फरक असतो, बाकी तिकडे तर प्रत्येक गल्लीबोळात फरक आहे. त्यामुळे बायको कायम नवऱ्याला म्हणायची की तुम्ही अशाच जागी पेट्रोल भरा जिथे कमीत कमी भाव असेल, कमी पैसे पडतील. तर नवरा म्हणायचा इतका काय कंजूषपणा करायचा, जो आधी लागेल पेट्रोल पंप तिथे भरूया. ती म्हणते की नाही, तुम्ही इतकी टाकी फुल करता त्यामुळे जास्त पैसे लागतात खूप, आणि तुम्ही बघा तर खरं थोडं करत किती पैसे वायफळ खर्च होतात आपले. थोडंसं पुढे जाऊन कमी पैशात मिळालं तर का नाही, काय त्रास आहे त्यामध्ये. तो म्हणायचा तू कंजूष आहेस आणि मी नोबल आहे, मी असाच आहे मी. आणि बायको म्हणते त्यात कसला कंजूषपणा आहे, तर पैशाचं गणित आहे, इकॉनॉमिकली बघायलाच हवं आहे ना. तर असा वायफळ खर्च कशाला करायचा, त्यात काय फायदा आहे सांगा मला. तर या विषयावरून दोघांमध्ये खूपच भांडण व्हायचं. कायम पतीने न मागता दिलेले सल्ले इतके देते की त्याचा परिणाम उलटा व्हायचा. त्यामुळे भांडणच व्हायची उलट. तरीही ती फुकटचे सल्ले देणं बंद करत नसे.
आणि कित्येकदा असंही होतं की समोरच्याला सगळं माहीत असतं, त्याला समजतं, त्याला ते नीटच करायचं असतं, तरीही सल्ले देत राहते, देतच राहते, अगदी ठोकून देते. तो म्हणतो मला माहिती आहे, खूप छान माहिती आहे, तरीही सल्ले देते. एक ताई येते, ती म्हणते की माझा नवरा तर मला कायम म्हणतो की जेव्हा केव्हा मी घरी येतो तेव्हा तुझा टेप रेकॉर्डर चालू होतो आणि तू मला नॉनस्टॉप फुकटचे सल्ले देत राहतेस. अरे इवन जेवताना सुद्धा टेबलवर बसलेला असतो तेव्हाही तू मला शांतपणे जेवू देत नाहीस, तिथेही सल्ला देणं चालू असतं. इतकंच काय तर माझ्या बिझनेसमध्येही सल्ले देते, खाण्यापिण्याच्या बाबतीतही सल्ले देतेस. बघा तुम्ही खूप कमी खाताय, थोडं जास्त खा, किंवा मग मिठाई तळलेले पदार्थ जरा कमी खा, मग बाकी सगळं मात्र तुम्ही भरपूर खा. तर तो म्हणतो मी लहान मुलगा नाही, मला जे खायचं ते खाईन, जेवढं खायचंय तेवढं खाईन, मला समजतं. तरी सुद्धा ती नॉनस्टॉप आपल्या पतीला सल्ला देत राहते. तो इतका वैतागतो की कोणी पाहुणे जरी घरी आले तरी तिची टेप चालू होते आणि त्यांनाही ती सल्ला द्यायला लागते. तर नवरासुद्धा खाणाखुणा करून सांगतो, तोंड बंद, तोंडाला कुलूप लाव, सेलो टेप चिकटवून टाक, असा तो कायम इशाऱ्याने सांगत राहतो. पण ती तरी काय करणार, ती सेलो टेप नीट चिकटतच नाही. बायकांना एक खूप सवय असते स्वयंपाकाच्या बाबतीतही. 2 स्त्रिया एकत्र आल्या की सुरूच करतात एकमेकींना सल्ला देणं. ती म्हणेल की आज ना मी भजी करणार आहे, आज मी मटार फ्लावरचा रस्सा बनवणार आहे किंवा कोफ्ता करी बनवते. बस असं जरी ती म्हणाली ना की दुसरी सुरूच होणार. दुसरी बाई म्हणेल, असं कसा काय बनवतेस बरं, मी तर इतका छान करते, मी केलेली कोफ्ते इतके सॉफ्ट होतात, इतके छान होतात, इतके चविष्ट की आमच्या पार्टीत सगळे माझी स्तुती करतात आणि माझ्या नवऱ्यालाही ते खूप आवडतात. त्यांना तर माझ्याशिवाय इतर कोणाचे कोफ्ते आवडतच नाही, मलाही कोफ्ते आवडतच नाहीत. अगं कोणी तुला विचारलं इतकं सगळं पुराण कशासाठी ऐकवतेस? हा फुकटचा सल्ला, तुझ्या नवऱ्यापर्यंत जाण्याची काय गरज आहे? आणि इतरांना थोडंच काही इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये, तरी तिच्यात आतून असा एक प्रकारचा अहंकार असतो, इगो आहे की माझंच सगळं चांगलं, मी सगळ्यात जास्त हुशार आहे, मलाच सगळं चांगलं समजतं, मी खूप काही करू शकते. तो अहंकार असतो तिचा. आणि हा अहंकार अगदी उथळ असतो, सबळ नसतो, फार वरवरचा असतो, चीप अहंकार. त्यामुळे तो त्वरित आपला सगळा शो ऑफ करतो आणि सांगते ती की बघा मला हे येतं, मी किती चांगलं, असं करायला हवं, तसं करायला हवं, असे सल्ले देऊन आपलाच अहंकार त्याची पुष्टी करत राहतो आणि समोरच्याच्या अहंकाराला आपण छेद देत राहतो. तर असं खूप असतं स्त्रियांमध्ये, बायकांमध्ये हे खूप चालतं. कधी कधी तर हेही होतं की दोन स्त्रिया एकत्र आल्या ना, तर साधी भाजी जरी चिरायची असेल तरी ती म्हणेल की ओ हो, मी तर अशा प्रकारे नाही चिरत भाजी, मी तर असे मोठे मोठे तुकडे नाही करत, असे बारीक बारीक छान करते, मी तर कोथिंबीर सुद्धा इतकी छान बारीक कापते. तुमच्याकडे तर कसं सगळं मोठं मोठं चिरता, चांगलं नाही वाटत ते. कोणी विचारलंय का तुला? दुसरी म्हणते आमच्या घरी तर हीच अशीच पद्धत आहे आणि आम्ही तसंच करणार. तुमच्या घरचं तुम्हाला लखलाप, आमच्या घरचा आम्हाला लखलाप. म्हणजे वायफळ, वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी, समोरच्याला इरिटेट करायचं. आपल्या ते लक्षातच येत नाही, पण आपण नको ते सल्ले देऊन समोरच्याला अगदी वैताग देत असतो. आपल्याला काय अधिकार आहे आणि ते सुद्धा न विचारता का देतो सल्ले? बडबडतच राहतो, याची गरज नाही. तो आपल्याला अवॉइड करतोय तरी आपल्याला अकल येत नाही का? तरी आपण बोलणं बंद करत नाही, सल्ले देणं बंद करत नाही. त्याचा मूड जातोय तरी आतून इतकी खाज आहे आपल्याला, इतकी खाज बोलण्याची, सल्ला देण्याची की शांतपणे बसूच शकत नाही आपण, सुरूच होतो लगेच. ते यातून आपण बाहेर पडायचंय. हे असे अनवॉन्टेड ॲडवाईस देत राहिलात, फुकटचे सल्ले, तर तुमची किंमत कवडी मोल होऊन जाईल. यामागे काय मानसिकता असते
तुमच्याकडे कोणी काही सल्ला मागितलेला नसतो तरी तुम्ही सल्ले देत राहता. अशावेळी समोरच्याला तुमच्या सल्ल्याची काही किंमतच वाटत नाही आणि त्याला त्याची काही गरजही नसते आणि तुम्ही देत राहता. गरज असेल तर जो उपाशी आहे त्याला अन्न द्या. एखाद्याचं जेवढ्याने पोट भरेल तेवढंच त्याला देत राहा. तोंडात उगाच कोंबत राहाल तर काय काय होणार? वॉमिट करेल, उलटी होईल त्याला. तर अशा प्रकारे न मागता सल्ले देत राहिलो तर ते समोरच्याला पचणार नाही. त्याचं डोकं आऊट होईल, त्याला राग येईल, तो ऐकणार नाही. असं नक्कीच खूपदा होत राहील. म्हणून जरा विचार करून समजून चालायला हवं. जिथे आपल्या सल्ल्याची गरज असेल तिथेच तो सल्ला द्यायला हवा, तरच फायदा आहे. आपल्या सल्ल्याची गरजच नाही तरी तो दिला तर मग काय फायदा? आपल्या सल्ल्याची गरज असेल तर तो सल्ला घ्यायला उत्सुक असेल आणि मग आपण काहीही सांगितलं तरी तो ते स्वीकारेल आणि तसंच तो करेल. पण जर त्याला गरज नाही आणि तुम्ही म्हणाल तर तो ऐकणार नाही आणि वरून तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल आणि तुमचा अहंकार भग्न होईल. तुम्ही म्हणाल किती छान मी समजावून सांगत होतो, पण याला तर काही किंमतच नाही आहे माझ्या सल्ल्याची, आणि मग रागवाल तुम्ही, त्याच्याशी व्यवहार बंद कराल. आणि दुसऱ्या बाजूला ज्याला इतरांकडून वारंवार सल्ला मिळतो अशावेळी त्याने काय करायला हवं? आम्हाला तर हा अनुभव वारंवार येतो. प्रत्येकजण येतो आणि आम्हाला ढीगभर सल्ले देऊन जातो. आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आम्हाला समजतं की याचा जो अहंकार आहे सल्ला देण्याचा, त्याचा तो वापर करतोय आमच्यासाठी. म्हणून आम्ही थंड डोक्याने त्याचा सल्ला अर्धा तास, पाऊण तास, 2 तास, 1.5 ताससुद्धा तो आम्हाला नॉनस्टॉप सल्ला देत राहतो. तरी आम्ही आरामात ऐकू शकतो तो. आम्ही त्याच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याचं दर्शन घेत असतो आणि दुसरीकडे त्याचा अहंकार त्याला खोणवत असतो. असे सगळे सल्ले देण्यात तो मग्न होतोय हे सुद्धा आम्ही अगदी आरामात चांगल्या पद्धतीनं बघू शकतो. 2 प्रवाह वेगवेगळे आम्हाला एक्झॅक्ट दिसतात, भिन्न भिन्न. त्यामुळे आम्हाला त्याची अडचण वाटत नाही. आणि किती बडबड करतो, त्याला जर कोणी ऐकणारा भेटला तर त्याला किती आवडेल सांगा मला. शांत वाटेल, अर्धं दुःख अर्धी सल त्याची कमी होईल आणि सल्ला दिल्यानंतर त्याला छान वाटेल की ओ माझा सल्ला ऐकणारा कोणीतरी भेटला, नाही तर मग कोण भेटणार आहे. म्हणजे जितकं शांतपणे तुम्ही, म्हणजे माहिती आपण इमोशनल का होतो, तर हा मला का देतोय सल्ला, तुम्ही आरामात ऐकून घ्या, सगळे सल्ले ऐकून घ्या. मग त्याच्या सल्ल्याप्रमाणे ऐकायचं की नाही ऐकायचं हे ना त्याच्या हातात आहे ना आपल्या हातात आहे. ही तर निसर्गाची काही वेगळीच योजना आहे आणि निसर्गच सगळं काही करवतोय. तर त्यात घाबरायचं कशासाठी? म्हणजे घाबरायची काय गरज आहे? तो सल्ला देतोय म्हणजे थोडीच सगळं होणार आहे तसं. शांतपणे तुम्ही बसू शकता, शांतपणे अजिबात भावनेच्या आहारी न जाता कोणी सल्ला द्यायला आलं तरी ऐकून घेऊ शकता. पण त्यासाठी समतेत राहायची गरज आहे. त्यांनी सल्ला द्यावा आणि आपण ऐकावा असा आपला एक व्यवहार आलेला आहे. हा व्यवहार आपल्या हिशोबातला आहे. समोरच्याचा अहंकार आहे आपल्याला सल्ला द्यायचा आणि आपण जर सल्ला न ऐकण्याचा अहंकार बाळगणार असू तर आपल्यालाच त्रास होईल, फ्रस्ट्रेशन येईल, सफरिंग होईल. अहंकारच सोडून द्या. ज्यावेळी ज्याचा जो हिशोब येईल तो बघून घ्या, ऐकून घ्या आणि बघा त्याचा काय परिणाम होतोय ते. आणि बघा ते ना तुमच्या हातात आहे ना तुमच्यातल्या कोणाच्या हातात आहे. म्हणजे परिणाम जो घडणार आहे तो घडणारच आहे. तुम्ही उगाच कशाला भावना वशुताय? का समोरच्याच्या प्रती आपला भाव बिघडवताय? का त्याच्याविषयी वाईट साईड बोलताय? त्या बाबतीत काही वाईट साईड बोलायची गरज नाही. तो जे काही बोलतोय ते त्याच्या मनात जे साचलंय ते तो तुमच्या समोर ओकतोय. बाकी त्याचं जे होईल ते आपल्या हातात नाही, इतर कुणाच्याही हातात नाही. जय सच्चिदानंद.